नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, महापौर अजित पाटील यांचे निर्देश. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात संभाव्य पूरस्थिती, वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश महापौर अजित पाटील यांनी दिले. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित विविध शासकीय विभागांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाळ्याच्या काळात उद्भवणाऱ्या समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीस अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी रोहन मोरे यांनी आपत्कालीन विभागाची तयारी, उपलब्ध यंत्रसामुग्री आणि बचाव कार्याबाबत सादरीकरण केले. महापौरांनी अग्निशमन विभागाला अत्याधुनिक यंत्रणेची वेळेत तपासणी करण्यासह धोकादायक इमारतींचे निष्कासन, वृक्ष छाटणी आणि तात्पुरत्या निवास केंद्रांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. धरणातून पाणी नियमानुसार वेळेत सोडावे व सोडण्यापूर्वी पालिकेला आगाऊ सूचना देण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला देण्यात आले, जेणेकरून पूरस्थिती टाळता येईल. या बैठकीत NHAIच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील जलनिस्सारण व्यवस्था आणि नालेसफाईबाबत माहिती दिली. आयुक्त पृथ्वीराज BP यांनी पावसाळ्यात नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व विभागांचे मिळून 24 तास कार्यरत असणारे एक संयुक्त नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रभागनिहाय उपाययोजनांचा आढावा प्रत्यक्ष घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महसूल विभाग, पोलीस प्रशासन, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम आणि NDRFच्या अधिकाऱ्यांनीही आपापल्या विभागाच्या तयारीची माहिती सादर केली. शहरातील राडारोडा उचलणे आणि नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला वेग आणण्यावर बैठकीत भर देण्यात आला. उपमहापौर मार्शल लोपिस, स्थायी सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, विरोधी पक्षनेते मनोज पाटील व इतर लोकप्रतिनिधी यावेळी विविध सूचना मांडल्या. बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी आभार मानून केली. यावेळी सर्व विभागांनी आपली आपत्कालीन व्यवस्था अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीस महापालिकेचे अधिकारी, पोलीस, रेल्वे आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल, वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.